अंकिताचा पण जो व्यवहार होता, तो लोकांच्या समोर आला. मला माझ्या पद्धतीने प्रयत्न करायची गरजच नाही पडली, की कारण आपण जर आपलं तेजस्वीपण वाढवलं, तर दुसऱ्यांची चुका आपोआप दिसायला लागतील आणि तेच झालं. जशी आता हाताला जखम झाली आहे ती दिसतेच आहे, तशी मनाला कुठे जखम झाली आहे. सूरजचा जो रिझल्ट आहे तो असं म्हणजे सगळीकडे चर्चा आहे की तो एक कुठेतरी सिंपत्ती किंवा भावनेच्या भरात असा बिग बॉसने रिझल्ट दिला आहे. पण उपविजेता असलेल्या अभिजितला काय वाटतं याबद्दल? हाय हॅलो नमस्कार, मी जयती ABP माझामध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे अभिजित सावंत. बिग बॉसचा काल रिझल्ट लागला आहे आणि तो उपविजेता आहे. हे खरंच बोलायला दुःख होतं आहे, कारण की सगळ्यांच्या मनातला विजेता तूच आहेस आणि तू विजेता व्हावास म्हणजे सगळ्यांची इच्छा होती. पण तू उपविजेता झालेस. काय सांगशील, काय प्रतिक्रिया? नाही, थोडीशी एक प्लेयर म्हणून एक खंत असते, की आपण ज्या ट्रॉफीसाठी खेळत होतो ती आपल्या हातात आली नाही, त्याबद्दल खंत नेहमीच राहील. पण खूप आनंद पण आहे, कारण सूरजला ही ट्रॉफी मिळाली आहे. तो ज्या परिस्थितीतून आणि ज्या सिच्युएशनमधून आला आहे, त्याला नक्कीच ही ट्रॉफी मिळाली पाहिजे होती, नक्कीच ते पैसे मिळाले पाहिजे होते. आणि आमचा सपोर्ट त्याला पहिल्या दिवसापासून होता. पूर्ण घराचा सपोर्ट त्याला पहिल्या दिवसापासून होता. आणि पण मी इथपर्यंत येईपर्यंत माझा प्रवास मी चांगल्या पद्धतीने पार पाडला. लोकांच्या मनात घर बनवण्यासाठी जे माझे प्रयत्न होते ते सफल झाले आणि त्याचा मला खूप अभिमान आहे आज इथे पोचल्यावरती. पण सूरजचा जो रिझल्ट आहे तो असं म्हणजे सगळीकडे चर्चा आहे की तो एक कुठेतरी सिंपत्ती किंवा भावनेच्या भरात असा बिग बॉसने रिझल्ट दिला आहे. पण उपविजेता असलेल्या अभिजितला काय वाटतं याबद्दल? नाही, मी नेहमी मी एक वेळेला गेलो आहे ह्या सगळ्या सिच्युएशनमधून. मला माहिती आहे की ज्या वेळेला एक माणूस जिंकतो त्याला एक्सेप्ट करणं खूप डिफिकल्ट जातं. मला ॲज अ विनर ज्यावेळेला इंडियन आयडल जिंकलं त्यावेळेला पण मला एक्सेप्ट करणं लोकांसाठी डिफिकल्ट होतं. आजही अगदी रिसेंट जायच्या आधी 3-4 महिन्यापूर्वी पण लोक कमेंट करत होते की हे असं झालं, वोटिंगचं हे होतं ते होतं, अशा गोष्टी येत होत्या बाहेर. त्यामुळे एक्सेप्टन्स इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक इट. आणि ते मी पण जर केलं परत सूरजबरोबर, तर मी पण त्याच कॅटेगरीमध्ये जाऊन बसेन ज्यांच्यावरती मला वाटत होतं की ते लोक काय करतात. त्यामुळे मी खूप मोठ्या मनाने म्हणा किंवा एक प्रामाणिक मनाने म्हणा, मी ही गोष्ट ॲक्सेप्ट करतो की आज सूरज विनर आहे. त्याचे काय परिणाम, काय त्याचे हे असतील, का झालं आहे, काय नाही झालं आहे, कारणं असतील, त्यामध्ये जाण्यापेक्षा तो आज विनर आहे आणि त्याला आमचा एक चांगला सपोर्ट असला पाहिजे. त्याला तेवढंच प्रेम दिलं पाहिजे जेवढं एका विनरला प्रेम आणि रिस्पेक्ट दोन्ही तो डिझर्व करतो आणि ते दिलंच पाहिजे त्याला. घरातल्यांना खूप अपेक्षा होती मुलांना की म्हणजे हो. बाबा ट्रॉफी घेऊन येणार. हो. तर कुठेतरी म्हणजे हे ठीक आहे, तू प्रॅक्टिकल आणि ते खूप छान बोललास की हे एक्सेप्ट करणं कठीण असतं. पण या बाजूने एक विचार करताना कसं वाटतं? नाही, मला त्यांचंच जास्त टेन्शन होतं की मुलं कसं एक्सेप्ट करतील. समोरच बसलेले ते बायको आणि मुलं समोर बसून बघत होते. त्यांच्यासाठी हे डिफिकल्ट आहे, कारण आम्ही हे एक्सपिरियन्स करतो. पण 2 मिनटं त्यांचं डिसअपॉइंटमेंट होती चेहऱ्यावर, पण त्यानंतर त्यांनी खूप इझिली घेतलं त्या गोष्टीला. आणि हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट मला वाटली की ट्रॉफी जिंकणं किंवा हरण्याची जी मूवमेंट होती ती फक्त त्या 5-10 मिनटासाठी होती आणि त्याच्यानंतर मग अरे तू आला, घरी येतो, आता मग बोलणी चालू झाली. बिलकुल पण मुली रडल्या नाही किंवा एक डिसअपॉइंटमेंट नव्हती त्यांच्या चेहऱ्यावरती की अरे आम्हाला ट्रॉफी बघायची होती, असं काही नव्हतं. त्यामुळे एक सॅटिस्फॅक्शन होता की ठीक आहे, म्हणजे नाही आली पण पण शेवटी बाबा तू चांगला केला, एक सक्सेसफुल प्रवास राहिला, ह्याबद्दलचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती होता आणि तो बघून मला खूप बरं वाटलं ॲक्च्युली. सगळे चर्चा आहे की तुझ्या खेळाची तू म्हणजे कुठेच चुकीचं न वागता एक खेळ कसा प्रामाणिकपणे खेळला पाहिजे किंवा संयमी वृत्तीने कसा खेळला पाहिजे ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे तू आहेस. हे कसं जमवलंस म्हणजे, कारण की बऱ्याच गोष्टी घडत होत्या एका वेळेला. मला हेच साध्य करायचं होतं, हे मला दाखवून द्यायचं होतं की बिग बॉस म्हणजे
फक्त भांडणं किंवा फक्त बॅक बायटिंग किंवा बिचिंगच नाही आहे, त्याच गोष्टी नाही आहेत, तर आपण चांगल्या पद्धतीने पण हा खेळ खूप सुंदररित्या लोकांना दाखवू शकतो. आणि मला भीती होती ह्या गोष्टीची, की मला पण आपण म्हणतो ना एक कॅरेक्टर असॅसिनेशन होईल, लोकं जाणून-बुजून आपल्याला पाडण्याचा प्रयत्न आणि ते झाला पण, केला पण लोकांनी प्रयत्न. पण जर आपण आपल्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवला ना, तर तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही स्वतः चुकीचे दिसायला लागाल. तुमचा स्वतःचा कलर जर एवढा तेजस्वी असेल ना, तर दुसऱ्यांचे कलर आपोआप ढळायला लागतील. त्यामुळे स्वतःचा कलर वाढवणं, स्वतःची तेजस्वी हे वाढवणं इम्पॉर्टंट होतं. आणि मी तेच करत गेलो आणि हे लोकं सगळे आपसूक फसत गेले त्यामध्ये. सगळ्यांची प्रॉब्लेम, जसं वैभव जरी आता खूप चांगला मित्र आहे, खूप चांगल्या पद्धतीने बोलतो. ज्यावेळेला मोत्यांचा टास्क होता, आम्ही त्याला फ्रंटमध्ये ठेवलेलं आणि खूप प्रामाणिकपणे ठेवलेलं त्याला. असं विचार पण नव्हता की त्याला फसवायचं आहे किंवा काय. पण आपसूक त्याच्या त्या गोष्टी त्यामुळे तो फसला. इवन दिव्यांचं ज्यावेळेला नॉमिनेशन होतं, मी त्याला ग्रुपमध्ये घेतलेलं की तू ये आमच्याबरोबर खेळ आणि तुला आम्ही सेव्ह करू, तू आम्हाला सेव्ह कर. पण ती वृत्ती जी होती ना ती समोर आली. आत्ता अंकिताचा पण जो व्यवहार होता तो लोकांच्या समोर आला. मला माझ्या पद्धतीने प्रयत्न करायची गरजच नाही पडली, की कारण आपण जर आपलं तेजस्वीपण वाढवलं तर दुसऱ्यांची चुका आपोआप दिसायला लागतील आणि तेच झालं. त्यामुळे हाच एक सिंपल सरळ खेळलेला गेम होता, ज्याच्यामध्ये ते सगळे स्वतः अडकत गेले आणि मी माझं काम फक्त व्यवस्थित पद्धतीने करत गेलो. पण कुठेतरी तो टीममध्ये कन्फ्युज्ड होतास वगैरे असं. हां. मी कधीच टीममध्ये कन्फ्यूज नव्हतो. कारण टीम एमधून खेळणं हे माझ्यासाठी पॉसिबलच नव्हतं. कारण त्यांची विचारसरणी माझ्याशी मिळत नव्हती. अरबाजसारखा जो जो खरं तर बघायला गेलं तर ज्या पद्धतीने समोर वेगळं बोलायचा, पाठी वेगळं बोलायचा, अशी प्रवृत्ती मी कधीच जपली नाही, कधीच ठेवली नाही. हालाकी माझ्यावरती ते हे लागले, इल्जाम लागले म्हणतो ना आपण, एका प्रकारचे ते लांछनं लावण्याचा प्रयत्न केला की मी इकडे पण आहे, तिकडे पण आहे. हालाकी मी ह्याच्यासाठी दुसऱ्यांमध्ये बसायचो की त्यांच्याकडून मी चांगलं काय घेऊ शकतो, हे समजण्याची वृत्ती असली पाहिजे. आपण म्हणतो ना की मित्रांच्यापेक्षा दुश्मनालाच जवळ ठेवा, हे का म्हटलं जातं. तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये ॲक्च्युअलमध्ये ना ह्या सगळ्या म्हणी ज्या आहेत आणि ह्या सगळे जे कोट्स आहेत ना, हे सगळे खरे ठरतात जर तुम्ही व्यवस्थित शुद्धीत राहून तर तो खेळ खेळलात तर. आणि प्रत्येक वेळी हे गोष्टी समजवतात. कीप युअर एनिमी क्लोजर असं म्हणतं, ते खरं आहे ते. आणि ते मी करत होतो, ते मी समजून घ्यायचो, ते त्यांची वृत्ती समजून घ्यायचो, त्यांची परिस्थिती त्यांचं काय चाललं आहे डोक्यामध्ये, काय विचार असतील, म्हणून मी तसा होतो. पण मला जर मी बोलून दाखवलं असतं तर माझंच कार्ड, मी पत्ते आपण ओपन करत गेलो असतो दरवेळेला की अरे मी तर हे करतोय, इथलाच मग दुसरीकडे पचकला असता तर मग गेम संपला असता. त्यामुळे स्वतःवरती तो संयम ठेवणं, भले आपलेच लोक आपल्यावरती हे लावतील, लांछनं लावतील आणि आरोप लावतील, तरीसुद्धा आपला गेम खेळत राहणं आणि व्यवस्थित पद्धतीने प्रेझेंट होणं, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. जशी आता हाताला जखम झाली आहे ती दिसतेच आहे, तशी मनाला कुठे जखम झाली आहे का हा गेम खेळताना या पूर्ण सीझनमध्ये, की नाही ही गोष्ट मी विसरू शकत नाही असं? म्हणजे मला काही लोकांबद्दल खूप विश्वास होता. मला निकी हे म्हणायची की तुझा वापर केला जातो आहे, तुझ्या नावाचा वापर केला जातो आहे, तुझ्या पोझिशनचा वापर केला जातो आहे. पण मला असं वाटायचं की नाही, मी एक फ्रेंड म्हणून तिकडे उभा होतो. पण आत्ता मी तो नाही आहे, त्यामुळे त्यांना ते चांगलं नाही वाटत आहे किंवा माझ्याकडून होऊ शकतं की ॲज अ फ्रेंड मी त्यांच्याबरोबर तसा फ्रेंडली राहू शकलो नाही किंवा मैत्री निभावली नाही, म्हणून ते माझ्या अगेन्स्ट आहेत. पण ज्या वेळेला संपत होता शो आणि सगळे आम्ही ठरवलं की आपण आता वाद संपवा, शो संपतोय आता, आपण एका चांगल्या नोटवर सोडू. पण तिथेही तुमचं म्हणजे ज्या प्रकारे माझं कॅरेक्टर असॅसिनेशन करण्याचे प्रयत्न झाले, जाणून बुजून
बोलून 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 किती दाखवण्याचा प्रयत्न झाले की तू किती रॉंग आहे, तो कसा रॉंग आहे. हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला समजलं की तो माणूस, तो व्यक्ती किती रॉंग चालला आहे आणि तो चुकीच्या गोष्टी करत चालला आहे. त्यामुळे मला हर्ट होण्यापेक्षा मला हे समजलं की अशा लोकांपासून दूर राहा. हे आज नाही तर उद्या परत तसंच वागू शकतं. कारण बिग बॉसच्या घरामध्ये आपण म्हणतो की बाहेर जाऊन खऱ्या गोष्टी करतात, पण बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही खोटं नाही वागू शकत. त्यामुळे प्रवृत्ती समजली लोकांची आणि आय एम ओके विथ दॅट. सगळ्यात जास्त मी काही नावं घेते, त्यातलं एखादं वाईट गुण सांगायचं, एक चांगला गुण सांगायचा. बरं. निकी. वाईट गुण तिचा असा आहे की ती पहिलं बोलते आणि मग विचार करते. चांगला गुण तिचा हा आहे की ती पहिलं बोलते आणि नंतर विचार करते. तर ज्यावेळेला कधी कधी पण ती ज्यावेळेला मला ज्यावेळेला ॲडवाईस द्यायची, त्या बोलायची गोष्टी, त्यावेळेला त्या खूप उपयोगी पडायच्या माझ्या. जसं तिने मी एकदा म्हटलं की तू खूप टार्गेट सेट करतो तुझे आणि नंतर मग त्या टार्गेट अचीव करण्यासाठी प्रयत्न करतो. यू शुड ड्रीम बिग. आता ह्या सगळे कोट्स आहेत ना, आपण लाईफमध्ये ऐकत असतो, पण बिग बॉसच्या घरामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये त्याच्यावरती इम्प्लिमेंट करत असतो, आपण वापरत असतो ते पदोपदी. त्यामुळे ते बघताना खूप बरं वाटलं की हां, या गोष्टी खऱ्या आहेत, अशाच आहेत. अरबाज. अरबाज चांगली गोष्ट, ही इज अ व्हेरी गुड टास्क प्लेयर. टास्कमध्ये खूप चांगले खेळायचा, जुनूनी प्लेयर. वाईट गोष्ट त्याची होती की त्यासाठी तो कोणत्याही लेवलला जाऊ शकत होता. अंकिता. अंकिता स्मार्ट प्लेयर, व्हेरी स्मार्ट प्लेयर. पण वाईट गोष्ट ही होती की तिच्या हातचं कंट्रोल तिला सोडायचं नव्हतं आणि ते एक विचित्रपणा होता. वर्षाताई. वर्षाताई ग्रेट इंडिव्हिज्युअल प्लेयर. स्वतःचा खेळ त्यांना माहिती होतं ते काय खेळतात. वाईट गोष्ट मला नाही माहिती काय त्यांच्यामध्ये आहे असं काय. आणि बिग बॉसचा विजेता. सूरजमध्ये चांगल्या गोष्टी खूप आहेत, वाईट गोष्टी काय असू शकतात. त्याला सवय आहे की नाही मला हे नाही येत, मला ते नाही. आणि मी त्याला नेहमी म्हणायचो की तू नाही म्हणू नकोस आयुष्यात, कधी नाही कोणत्याही गोष्टीला म्हणायचं नाही. ठीक आहे, नाही येते ना, प्रयत्न करत राहायचे. आज नाही तर उद्यानंतर परवा याल. तीच एक वाईट गोष्ट होती त्याच्यात की तो नाही म्हणायचा, मला नाही येत, मला जमत नाही. जमेल 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 ही भावना ठेवली पाहिजे. तर अशाच आहेत गोष्टी. अभिजित आहेच आमच्यासोबत. आणि काय या मोमेंटला कुठलं गाणं सुचते किंवा व्यक्त व्हावंसं वाटते त्या गाण्यातून? तेच आहे की कितना सुहाना सा ये अपना सफ़र है, आपकी दुआओं का सारा असर है, आपका है सब कुछ, आपको नज़र है, आपकी इनायतों पे यार बार बार सर को मैं झुकाऊंगा, इस मंज़र को, इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा. क्या बात आहे. तुला पुढील प्रवासासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.